होऊ शकतात. आज बहुजन समाज पार्टीच्या वतीने पूनम भामरे हे उमेदवारी करत आहेत. आज आपण त्यांचं प्रतिक्रिया जाणून घेऊया. कारण महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू असताना तसेच धुळे जिल्ह्यामध्ये देखील निवडणुका सुरू झाल्या. या पार्श्वभूमीवर काही महिलांनी देखील या उमेदवारीसाठी इच्छुक उमेदवारीसाठी जाहीर. मॅडम नमस्कार, आपण काय सांगणार आज तुम्ही उमेदवारी जाहीर करताय, कुठल्या वार्डामध्ये? प्रभाग क्रमांक 9 मध्ये मी उमेदवारी करते बहुजन समाज पार्टीच्या वतीने. सगळ्यात आधी मी बहुजन समाज पार्टीचे आभार व्यक्त करते की त्यांनी मला एवढी मोठी संधी दिली. बहुजन समाज पार्टी यांनी उमेदवारी जाहीर केली, त्याबद्दल बहुजन समाज पार्टीचे धन्यवाद दिले. काय सांगणार आज तुम्ही एक सामान्य घरामधून येतात, उमेदवारी करण्याचे काय असं झालं की तुम्ही उमेदवारी म्हणजे असं नसं की आमच्याकडे भरपूर महिला येतात, त्या सांगतात की आमच्याकडे ही सोय नाही ती सोय नाही. स्वतः म्हणजे आमच्या घराच्या आजूबाजूला सुद्धा भरपूर प्रॉब्लेम आहेत की म्हणजे लेडीज येतात, सांगतात की आम्हाला हा त्रास आहे तो त्रास आहे, पाण्याचा, रोड, गटारी वगैरे. हेच म्हणजे भरपूर तेच रिपीट तेच करावं लागतं. म्हणजे जो पण नगरसेवक झाले, आमदार खासदार झाले, तेच सांगावं लागतं प्रत्येक वेळेस त्यांना की आम्हाला हे या गोष्टीपासून म्हणजे थोडस आम्हाला सुख सुविधा भेटायला पाहिजे. आणि त्या गोष्टी मी पुढे चालून त्याच्यासाठी मी उमेदवारी करतेय की मला म्हणजे ही संधी मिळायला पाहिजे की लोकांचे मी प्रश्न सोडवू शकते. लोकांचे प्रश्न सोडवू, महिलांचे अनेक प्रश्न आहेत त्या संदर्भामध्ये आणखी निवडणूक करत आहे. मॅडम काय सांगणार, आज तुमचा वार्ड कुठला आहे? प्रभाग क्रमांक 9 त्याच्यामधून मी उमेदवारी करते. तुमच्या समोर मोठमोठे दिग्गज आहेत, भाजप सारखा पक्ष असतील, शिवसेनेसारखा पक्ष असेल, त्याला तुम्ही कसं आव्हान देणार? आव्हान तर म्हणजे असंच की आम्हाला फक्त बहुजन समाज पार्टीला म्हणजे ही पक्ष असा आहे की तो कसा आहे म्हणजे की लोक पैसे देऊन दुसऱ्या म्हणजे आम्हाला त्याच्या सोबत काही घेणं देणं नाही. फक्त लोकांनी आम्हाला सपोर्ट करायला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी किंवा काशीरामजींच्या तो मार्ग आहे तो पुढे चालवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. तेच विषय असा आहे की महानगरपालिकेमध्ये अनेक दिग्गज लोक तुमच्या सोबत आहेत. तुम्ही आज पाणीचा प्रश्न असेल, तुमचा धुळ्यामध्ये असे अनेक प्रश्न आहेत, त्यावर तुमची काय प्रतिक्रिया असेल? जसे अतिक्रमणचा विषय असेल, घरपट्टीचा विषय असेल, अनेक प्रश्न तुम्ही काय करणार? हा, मग सरांनी सांगितलेलं आहे की आपल्या इथं नाशिक आणि जळगाव पेक्षा 40% घरपट्टी आपल्या धुळ्यात जास्त आहे. म्हणजे ते कर लावला जातोय, तो आपण प्रश्न सोडवू शकतो त्यांचा वाला की आम्हाला जर निवडून आलं त्याच्यानंतरच ह्या गोष्टी होऊ शकतील असं. मॅडम काय सांगणार, तुम्ही काय संदेश देणार? तुम्ही आज वार्ड क्रमांक मध्ये उपस्थित आहात, जनतेला काय संदेश देणार तुमचं संदर्भ? जनतेला एकच सांगणं आहे की बहुजन समाज पार्टीला एक चान्स द्या. नवीन म्हणजे मी काय एकदम जास्त पण काय म्हणतात त्याला शिकलेली नाहीये किंवा पण एवढंच सांगते की आम्हाला एक संधी पाहिजे. बहुजन समाज किती लोक 3 आहेत आम्ही उमेदवार. अनिता सिद्धार्थ पालेराव मॅडम, पूनम विजय भामरे आणि ऍडव्होकेट राहुल दादा रमेश वाघ यांना एक तुम्ही बघू शकता. आज या 3 ते 4 लोक बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून वार्ड क्रमांक 9 मध्ये उमेदवारी करत आहेत. आणि सोशल जे सामान्य जनता असेल, सर्व बहुजनांना घेऊन चालणारी जी पार्टी आहे त्यांची उमेदवारी आज पूनम भामरे हे करत आहे. आणि मला वाटतं की पाणीचा प्रश्न असतो, घरांचा प्रश्न असतो, घरपट्टीचा प्रश्न असतो, वीज प्रश्न असतो, अनेक प्रश्न सोडवण्याचा देखील भूमिका भामरे मॅडमांनी आज त्या ठिकाणी केली. आणि आम्ही जनतेला सांगितलं तर हाऊस पाईप जर निवडणूक लढू शकते आणि महानगरपालिकेमध्ये जाऊन आपले प्रश्न मागू शकते, सोडू शकते, तर तिला नक्कीच एक मदत करा आणि तिला विजय करून महानगरपालिकेमध्ये जाऊन तिचे नगरसेवक झाल्यानंतर अनेक प्रश्न सोडण्याची ताकद त्यांच्यामध्ये असेल. त्यांनी चॅनलला बातमी दिल्याबद्दल आम्ही आमचा एक प्रोग्राम आहे ते पब्लिक आहे, सब जानती है, अंदर क्या है बाहर क्या है, सब पहचानती है. आज मॅडमांनी आमच्या न्यूज चॅनलला मुलाखत दिली, त्याबद्दल आम्ही त्याचं धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.